राहण्यासाठी 4 जागा मिळाल्या तरी कलीला संतोष झाला नाही। तो राजाला म्हणाला, राजन, या 4 जागा तर घाणेरड्या आहेत, एखादी चांगले ठिकाण जर मिळाले तर ठीक होईल। तेव्हा राजाने त्याला सोन्यात राहण्यास सांगितले। अशुद्ध मार्गाने जर सोने घरात आले तर त्याच्या सोबतच कली घरात येऊन धडकलाच समजा। अनिती आणि अन्यायाने मिळवलेले धनच कली होय। अनितीने धन मिळवणाऱ्या व्यक्तीला तर कली दुःखी करतोच, पण जो ते धन पुढील वारसासाठी ठेवतो तो वारसही दुःखी होतो। असत्य, मद, काल, वैर, रजोगुण ही 5 जेथे नाहीत तेथे आजही सत्ययुगच आहे। ज्याच्या घरात नित्य हरिभक्ती व स्मरण होत असते, ज्याच्या घरात आचार विचार पाळले जातात, त्याच्या घरात कधीही कली प्रवेश करू शकत नाही। धर्माचे तुटलेले 3 पाय परीक्षितीने पुन्हा लावून दिले, म्हणजे त्याने पुन्हा धर्म स्थापना केली। कलीला वाटले की राजाने आपल्याला राहण्यास 5 जागा दिल्या आहेत, आता काही हरकत नाही। आता एखाद्या वेळी परीक्षिती राजाच्या घरातही घुसता येईल। एके दिवशी परीक्षिती राजाला जिज्ञासा झाली की माझ्या वाडवडिलांनी माझ्यासाठी काय काय ठेवले आहे। शोधता शोधता त्याला एका पेटीत सोन्याचा मुकुट मिळाला। काही एक विचार न करताच राजाने तो मुकुट डोक्यावर घातला। जरासंधाचा तो मुकुट त्याच्या मुलाने सहदेवाकडे मागितला होता की माझ्या वडिलांचा मुकुट मला दे। मुकुट परत करण्याची सहदेवाची इच्छा नव्हती। भीमाने जबरदस्तीने तो मुकुट आणला होता, म्हणून ते धन अनितीचे होते। अनितीचे धन ते आणणाऱ्याला व त्याच्या वारसाला दुःखी करते, म्हणून तो मुकुट न वापरताच एका डब्यात बंद करून ठेवला होता। आज परीक्षितीने तो पाहिला व डोक्यात घातला। तो मुकुट अनितीने आणला होता, म्हणून त्याच्याद्वारे परीक्षितीच्या बुद्धीत कलीने प्रवेश केला। जय जय राम कृष्ण हरी।